देशाच्या प्रगतीच्या ही निवडणूक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारी निवडणूक आहे। आणि म्हणून मोदीजींनी या देशातल्या 80 कोटी जनतेला रोटी कपडा मकान दिलंय। मग कोणाला मतदान करणार? आणि काँग्रेस म्हणते की माणूस मेल्यानंतर त्याची आर्थिक प्रॉपर्टी सरकारला जमा करणार। तुमची प्रॉपर्टी तुमच्या मुलाबाळांसाठी ठेवता तुम्ही। मग काँग्रेसचा डोळा तुमच्या प्रॉपर्टीवर आहे। मग अशा काँग्रेसला निवडून देणार? गेल्या 10 वर्षात कपिल पाटील यांनी या ठिकाणी केलेले केंद्र सरकारकडून कामं राज्य सरकारच्या माध्यमातून 2 वर्षात एवढी मोठी कामं झाली। पहिले तर सगळे घरात बसले होते ना, घरात बसून राज्य चालवता येतं का? राज्य चालवता येतं का? उंचावर उसळे हक्क येतात का? त्याला फेस टू फेस काम करावं लागतं, फील्डवर उतरून काम करावं लागतं, शेताच्या बांधावर जावं लागतं, शेतकऱ्याचं दुःख ऐकून घ्यावं लागतं। आणि म्हणून महायुतीने केलेली 2 वर्षाची कामं आणि मोदी साहेबांनी केलेली 10 वर्षाची कामं आपल्याला या कामांवर या विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला ही निवडणूक लढवायची। मी खास तुम्हाला विनंती करायला आलोय, या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कपिल पाटील यांना मागच्यापेक्षा जास्त मताधिक्य मिळालं पाहिजे। मोदीजींनी तुम्हाला सगळ्यांना आपल्याला नमस्कार घराघरामध्ये पाठवलाय। तुम्ही प्रचाराला जाल तेव्हा मोदीजींचा नमस्कार सगळ्यांना सांगाल का? आणि त्यांनी सांगितलंय बूथ शिकायचे आहे, बूथवर काम करणार। मला एक गंभीर गोष्ट सांगतो, उन्हाळा आहे, लग्न सराई आहे, तुम्ही जास्तीत जास्त मतदान काढलं पाहिजे। कारण महाविकास आघाडीच्या लोकांनी जास्त मतदानावर भर दिलेला आहे। म्हणून आपल्या मतदारांच्या रांगा दिसल्या पाहिजे, यासाठी सगळ्या प्रमुखांना, गटप्रमुखांना, कार्यकर्त्यांना बूथवर तुम्ही जर प्रामाणिक काम केलं तर कपिल पाटील मंडळाच्या मताधिक्याने विजयी होतील आणि सगळे रेकॉर्ड मागच्या मोडून जातील। सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद। तुमच्या वतीने कपिल पाटील यांचं अभिनंदन करतो। बघा त्याचं ऊन आलंय, मुलांना थोडा घरी बसल्या, असं चालणार नाही। 20 तारखेपर्यंत आपल्याला मेहनत करायला पाहिजे। 20 तारखेच्या दिवशी आपलं मतदान सकाळी लवकर झालं पाहिजे आणि आपलं मतदान टक्का वाढवला पाहिजे। कारण अगोदर झालेले मताची टक्केवारी जी आहे ती कमी आहे, जे पहिला फेज सेकंड फेज मध्ये झालेली, आणि म्हणून ती काळजी आपल्याला घ्यायची आहे। एवढीच विनंती करतो। पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद। जय हिंद।